यापुढची बातमी पुण्यात नाही। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आलेत। या दोघांनाही झिका व्हायरसची लागण झालेली आहे। त्यांच्यामध्ये लक्षणे आहेत तापाची आणि अंगदुखीची। 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळते। पुण्यातले झिका व्हायरसची बाधा झालेले हे दोघे जण पहिलेच रुग्ण असल्याचं कळतंय। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील। मंदार, ज्ञानदा, डासांपासून या रोगाची उत्पत्ती होते सगळ्यांना ठाऊक आहे आणि आता पावसाळ्याची कुठे सुरुवात आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती पुण्यात पहिल्यांदाच या झिका आजाराचे रुग्ण आढळलेले आहेत। पुण्यातील कोथरूड भागातील जो एरंडवणे परिसर आहे तिथे राहणारे एक 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी झिका पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनासमोर एक आव्हान आहे की या आजाराचा फैलाव होऊ नये आणि त्या दृष्टीने महापालिकेने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। जिथे पाणी साचतं त्या ठिकाणी लोकांना सूचना करण्यात आल्यात की पाणी साचू देऊ नका, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही। ज्ञानदा, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेकडून केलं जात आहे। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।